विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या नागरिक शास्त्र या विषयामध्ये प्रवेश करत आहोत. आपल्या नागरिक शास्त्राचा चौथ्या धड्याचं नाव आहे मूलभूत हक्क भाग 1. चला तर मग. तर आता आपण आपल्या पहिल्याच उपक्रमाच्या पहिल्या चित्रामध्ये बघतोय की काही जण आपल्या हक्कासाठी काही मागणी करत आहेत. तर काय आहे त्यांचा हक्क ते आता आपण बघूया. थोडक्यात ही उदाहरणं आहेत. तर काही 2 विद्यार्थी आहेत आणि त्यांनी आपल्या हातामध्ये जो फलक धरलेला आहे त्याच्यामध्ये लिहिलंय की शिक्षण हा आमचा हक्क आहे. त्याच्यानंतर काही कामगार मंडळी आहे. एक कामकरी दिसतोय आपल्याला आणि एक शिकलेला चांगला असा सुशिक्षित असा व्यक्ती दिसतोय आणि त्यांच्या पण हातात तोच फलक आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की किमान वेतनाची हमी ही आम्हाला मिळालीच पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे. आणि तिसऱ्या चित्रात आपण बघतोय की काही आदिवासी महिला आपल्याला दिसतायत आणि त्यांच्या हातात सुद्धा फलक आहे आणि त्या म्हणतायत की जंगलं आणि वनसंपत्ती ह्याच्यावरती आमचा हक्क आहे. तर आता हे काय आहे की आपल्या हक्काची मागणी ही लोक त्या त्या क्षेत्रातले करत आहेत, त्या त्या विभागातली करत आहेत. तर त्याचा आपण अजून विस्तार आता आपण करूया. तर आपण बघतो की वर्तमानपत्रात किंवा आपण कुठेही अशा स्वरूपाचं जेव्हा आपण फलक बघतो आणि आपण बघतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये कधी-कधी होतं. आपण टीव्हीवर पण बघतो, आपल्या दूरदर्शनवर, बातम्यांमध्ये किंवा आपल्या बातम्यामध्ये किंवा आपल्या वर्तमानपत्रात तर असतेच बातमी. तर मग एखादा मोर्चा आणि कशाची तरी त्याच्यामध्ये मागणी केलेली असते. आणि तो मोर्चा का काढलेला असतो? कारण तो त्यांचा हक्क दाखवला जातो. मग त्याच्यासाठी तो मोर्चामध्ये तो हक्क दाखवण्यासाठी ते लोकं आपला नारा लावत असतात, मोठ्याने ओरडत असतात, घोषणा देत असतात. त्याच्यानंतर हातामध्ये त्यांच्या फलक असतात. म्हणजे काय? तर आपण जन्मतःच आपल्याला जेव्हा जन्म होतो, त्या क्षणाला आपल्याला सगळे हक्क प्राप्त होतात. ह्या जगामध्ये जगायला आपल्याला जे काही आपल्याला स्वातंत्र्य आहे, मुभा आहे, ते सगळे आपल्याला जे काही आहे, ते आपल्याला सगळे प्राप्त होतात. आपण जर बघितलं तर आपल्या मुद्द्यामध्ये असं लिहिलंय, की जन्मलेला हा प्रत्येक बालक जगण्याचा हक्क घेऊनच येतो. मग त्याला उत्तम आरोग्य मिळावं, संपूर्ण समाज आणि त्याला त्याच्यानंतर त्याला शासन हे प्रयत्न करत असतं. मग अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळालं, तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करू शकते. जर का आपण काही व्यक्तींना दामटून ठेवलं किंवा तो हक्क दिलाच नाही किंवा त्याला त्या गोष्टीमध्ये जाऊच नाही दिलं, त्याच्या अंगातल्या कलागुणांचा विकास होणारच नाही आणि मग त्याच्या मधलं जे कौशल्य आहे, ते कसं बाहेर पडणार? बरोबर? मग अशा ह्या स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणं आणि त्याच्यासाठी आग्रह धरणं म्हणजेच काय? तर हक्क मागणे होय. काय? हक्क मागणे होय. मग तसं संविधानानं अशी पोषक अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातल्या सर्व नागरिकांना समान म्हणजे एकसारखा हक्क हे दिले आहे. आणि हे हक्क त्यांचे सगळे मूलभूत आहेत म्हणजे मिळालेच पाहिजे. आणि ते संविधानात नमूद केलेले असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा आहे पूर्णपणे आणि या हक्कांचं पालन हे सर्वांना बंधनकारक आहे. आलं लक्षात? थोडा किचकट आहे आपला मुद्दे आपले, परंतु आपल्याला ते स्पष्टीकरणामध्ये घ्यावेच लागतील. आलं लक्षात आता इथपर्यंत? चला पुढे जाऊया. अजून विस्तार केला ना, तर मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पटकन कळणार. बरोबर? तर आता आपण बघतोय एक छोटीशी फीत आहे, चला शोधूया म्हणून, की बालकांचे हक्क तर तुम्हाला माहीतच असतील आणि असे कोणते बालकाचे 2 हक्क आहेत, की ते तुम्ही सांगू शकाल? त्याच्यानंतर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा आपल्या कानावरती कधीतरी असं येतच, की महिलांचे हक्क काय आहेत, आदिवासींचे हक्क काय आहेत, शेतकऱ्यांचे हक्क काय आहेत आणि ते आपल्याला माहीत सुद्धा आहेत आणि या हक्कांच्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न पडलेले आहेत की
आहेत का, की कशा रीतीने हक्क द्यावे, या हक्कांचा उपयोग कसा असतो, ते कोणी द्यायचे असतात आणि हक्क काढून घेता येतात का, आणि तसं झाल्यास त्याच्या विरुद्ध जाऊन कोणाकडे दाद मागायची. बरोबर. तर आता पुढच्या विभागात जाऊया. संविधानात नमूद केलेले आपले हक्क. तर संविधानामध्ये भारतीय हक्काची नोंद केलेली आहे आणि मग हे हक्क कोणते आहेत ते आता आपण बघूया. पहिला आपण बघतोय मुद्दा समानतेचा हक्क. तर समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, त्याच्यानंतर श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. कायदा हा सर्वांना सारखा असतो, सगळ्यांना एक समान. मग जे आपल्याला संरक्षण देतात, उदाहरणार्थ विनाकारण चौकशी, अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही, कुठलाच भेदभाव नाही त्याच्यामध्ये. पुढे बघूया. समानतेच्या हक्कामध्ये अजून कोणत्या कोणत्या बाबी समाविष्ट केलेल्या आहेत. समानतेच्या हक्कामध्ये अजून कोणत्या कोणत्या बाबी येतात बघूया. तर सरकारी नोकऱ्या जेव्हा देतात तेव्हा शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही. आणि आपल्या देशामध्ये जी अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला तर कायद्यानं नष्टच करण्यात आलेलं संपूर्णपणे. स्पृश्य स्पृश्य म्हणजे मांग, महार, चांग असे जे खालच्या जातीचं असं बोलतात, परंतु असं बोलायचंही नाहीये आणि त्यांना अस्पृश्य म्हणायचं नाही. बरोबर. तर ही अमानवी प्रथा आहे. प्रत्येक मनुष्य हा मनुष्य आहे आणि प्रत्येक मनुष्याला जगण्याचा आणि स्वतंत्रपणे राहण्याचा म्हणजे अगदी त्याला सगळं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कोणी स्पृश्य अस्पृश्य नाही. बरोबर. मग अस्पृश्यतेचं पालन हा दखल पात्र गुन्हा मानला जातो. काय होतो? गुन्हा मानला जातो. भारतीय समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचं निर्मूलन हे केलं आहे. भारतीय समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचं निर्मूलन केलं आहे. काय केलेलं आहे? निर्मूलन केलं गेलेलं आहे. मग लोकांमध्ये शस्त्र आणि कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानानं संपूर्णपणे बंदी घातली आहे. उदाहरणार्थ राजा, महाराजा, राव बहादूर इत्यादी असा कोणत्याही पदव्या त्यांना द्यायच्या नाही. पुढे आपण बघतोय आपण काय शिकलो. ह्याच्यामध्ये आपण मूलभूत हक्क म्हणजे काय आणि संविधानानं भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोंद करायचे. चला तर मग अजून आपल्याला काय काय हक्क आहे, अजून काय काय नवीन गोष्टी शिकायला भेटणार आहेत आपण आपल्या पुढच्या उपक्रमात बघूया. चला तर.